सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. सीताफळाचा सीझन चालू आहे आणि सीताफळ बासुंदी तर झालीच पाहिजे. तर त्यासाठी तर एक प्रीमिक्स बनवायचे आहे, जेणेकरून बासुंदी अगदी 10 मिनिटात तयार होते आणि छान घट्टसर अशी तयार होते. तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेलं आहे. एका लोखंडी कढईमध्ये हे दूध आपण उकळायला ठेवणार आहोत. तोपर्यंत बासुंदीचा इन्स्टंट मसाला आपण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 7 ते 8 बदाम, 7 ते 8 काजू, 10-12 मखाने, 5 ते 6 वेलची आणि जो साखर आपण बासुंदीमध्ये वापरणार आहोत, त्यातली 2 चमचे साखर मी यामध्ये घेत आहे. म्हणजे छान पावडर तयार होईल. तर हे बघा, मिक्सरमध्ये मी याची छान पावडर तयार करून घेतलेली आहे. अगदी फाईन पावडर नाही झाली तरी काही हरकत नाही. थोडी जाडसर अशी भरड राहिली तरी सुद्धा चालेल. तर ही पावडर आता आपण बासुंदीसाठी वापरणार आहोत. दुधाला इथे उकळी आलेली आहे. वरती जी साय आलेली आहे ती आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त चमच्याने हलवून हे दूध उकळून घ्यायचं आहे. अगदी अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तास दूध उकळवायची काही गरज नाहीये. 2 मिनिटं फुल गॅस ठेवून सतत हलवून हे दूध उकळून झालेलं आहे. आता यामध्ये जी राहिलेली साखर आहे ती साखर मी घालत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. तयार ड्रायफ्रुट्सची जी आपण पावडर केली होती ती यात घालायची आहे. अगदी 7-8 बदाम, 7-8 काजू आणि 10-12 मखाने याने वाटीभर पावडर ही तयार झालेली आहे. या पावडरमुळे बासुंदी छान पटकन तयार होते. जाडसरपणा, दाटपणा याला लगेच येतो. पावडर घातल्यावरती कंटिन्यू आपल्याला 3 ते 4 मिनिटे चमच्यानी दूध ढवळून घ्यायचं आहे. नाहीतर पावडर तळाला लागू शकते आणि करपायला सुरुवात होऊ शकते. ही पावडर तुम्ही मुलांना सुद्धा वापरू शकता दूध देताना. त्यामध्ये तुम्ही 1 चमचा ही पावडर घातलीत तरी सुद्धा खूप चांगली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण सगळेच ही पावडर दुधातून सुद्धा घेऊ शकतो. तर 5 मिनिटं हे दूध उकळवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की याला छान असा दाटसरपणा आलेला आहे. आपण सीताफळ बासुंदी बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी सीताफळाचा गर वापरणार आहे. तर हे दूध मी या कन्सिस्टन्सीवरच ठेवत आहे. जर तुम्ही प्लेन बासुंदी बनवणार असाल, तर आणखी 5 मिनिटं हे दूध तुम्हाला उकळवून घ्यायचं आहे. आता हे दूध यापुढे मी आणखी जास्त उकळवणार नाहीये. कारण हे थंड झाल्यानंतर आपण यामध्ये सीताफळचा गर घालणार आहोत. तर गॅस मी आता इथे बंद करत आहे आणि हे दूध आता रूम टेम्परेचरवरती आपल्याला येऊन द्यायचे आहे. तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 मोठी सीताफळे घेतलेली आहेत. ती फोडून घ्यायची आहेत. सीताफळ घेताना नेहमी छान मोठ्या डोळ्याची बघून घ्यायची आहेत. आता चमच्याने याचा गर काढून घ्यायचा आहे. सीताफळाचा गर काढताना अगदी जास्त खरवडून तो काढायचा नाहीये. नाहीतर जो सालाचा खरखरीतपणा असतो, तो सुद्धा बासुंदीमध्ये उतरतो. त्यामुळे जास्त खरवडून घ्यायचं नाहीये. आता या 2 सीताफळांचा गर मी मिक्सरमध्ये घालून घेत आहे. तुमच्याकडे जर व्हेजिटेबल चॉपर असेल, तर त्यामध्ये तुम्ही फिरवलंत तरी सुद्धा चालेल. थांबून-थांबून फिरवायचं आहे. कंटिन्यू मिक्सरमध्ये फिरवायचं नाहीये. हे बघू शकता 3-4 वेळा थांबून-थांबून मी हे फिरवून घेतलेलं आहे. अगदी सहज या बिया वरती येतात आणि आपण अलगद त्या चमच्याने काढू शकतो. पण हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. म्हणजे अगदी पटापट बिया वेचता येतात आणि ताटामध्ये काढल्यामुळे हे छान पसरवून आपण पटापट बिया काढून घेऊ शकतो. तर ही बासुंदी सुद्धा थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी कढईला अगदी सहज हात लावते आहे. रूम टेम्परेचरवरती आपल्याला आणायची आहे. ह्याच्यातून कुठलीही वाफ वगैरे येता कामा नये. कारण आपल्याला यामध्ये सीताफळाचा गर घालायचा आहे. दूध जर गरम असेल तर ते फाटू शकते. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये सीताफळाचा गर घालायचा आहे. तर 1 वाटी भरून हा 2 सीताफळांचा गर तयार झाला आहे. तुम्हाला जर पल्प आवडत नसेल, तुकडे-तुकडे आवडत नसतील, तर बिया काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करून घेऊ शकता आणि मग ती पेस्ट या दुधामध्ये मिक्स करू शकता. मी इकडे पल्पच ठेवलेला आहे. तुम्हाला पेस्ट हवी असेल, तर बिया काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही फिरवून घेऊ शकता.
आता ही बासुंदी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी थंड करायची आहे. अर्ध्या तासानंतर ही बासुंदी छान थंडगार अशी झालेली आहे आणि आपली ही दाटसर अशी सीताफळ बासुंदी तयार झाली आहे. तर हे प्रीमिक्स वापरून तुम्ही एकदा ही बासुंदी नक्की ट्राय करून बघा. बासुंदीसाठी नाही तर हे प्रीमिक्स तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत दुधातून हे घालून ठेवू शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा.